नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत। टॉपिक आहे जे IBPS आणि TCS नी एक्झाममध्ये प्रश्न विचारलेत त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी विचारला जाणार आहे आणि त्यानुसार आपण आता प्रश्न घेऊन आलो जे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे। आता हे पेपर सेट तुम्ही IBPS ची एक्झाम द्या, TCS ची द्या, त्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे तुम्ही। आणि दुसरी गोष्ट, आपण हा एकच टॉपिक न घेता गणित घेणार, बुद्धिमत्ता घेणार, त्यानंतर इंग्रजी ग्रामर घेणार, त्यानंतर मराठी ग्रामर, कोणते टॉपिक येतात तेवढेच घेणार, सगळं टॉपिक नाही घेणार की आता हा गुणोत्तर प्रमाण आहे, सरासरी आहे, मग ते पूर्ण सगळं टॉपिक घेणार असं नाही। फक्त जे पेपरला विचारल्या जातात तेवढंच घेणार, पूर्ण टॉपिक घेणार नाही। मग कुठलाही असो त्यातले जे महत्त्वाचे आहे, जे पेपरला येतील तेच विचारणार आहे, तेच आपण घेणार आहे, सगळेच सब्जेक्ट घेणार। आज पहिला दिवस आहे, तुमची प्रतिक्रिया काय येतं त्यावर डिपेंड करतं। मग आता त्यानुसार आपण पेपरला प्रश्न आलेले विचारणार, हे तुम्हाला एक्सप्लेन करून देणार। असेच प्रश्न तुम्हाला इथून पुढे पेपरला दिसतील। मग GMC भरती असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, अपकमिंग GMC असेल, गड्ड नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, सगळ्या पेपरसाठी हे गणित उपयुक्त आहे, कारण हे पेपरला विचारलेलं आहे। आता हा जो पेपरला प्रश्न आलेला आहे हा कोणाचा आहे, तर हा GMC मुंबईला आलेला प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, जे गट ड चे पेपर घेतात त्या ड मध्ये खूप जास्तीत जास्त IBPS असेल, TCS असेल 7-8 प्रश्न, जास्तीत जास्त 10 प्रश्न एवढेच गणितावर येतात, बाकी सगळं बुद्धिमत्तावर येतं। आज पहिला दिवस आहे, जेवढा होतं व्हिडिओ जास्त लांब पण नाही घेत, जेवढं होतं तेवढे आपण घेणार आहोत। पहिला प्रश्न बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते, इथे दिसते एक दुकानदार 50 रुपये प्रति केजी व 70 रुपये प्रति केजी अशा 2 दर्जाचे तांदूळ खरेदी करतो। तो त्या तांदळाला 2:3 या गुणोत्तरात एकत्र करतो, तर तयार झालेल्या मिश्रणाची प्रति केजी सरासरी काढा। म्हणजे काय म्हटलंय या गणितामध्ये, लक्ष द्या। 2 दर्जाचे तांदूळ एक दुकानदार खरेदी करतो, एकाचा भाव आहे 50 रुपये किलो, दुसऱ्याचा आहे 70 रुपये किलो, असे 2 क्वालिटीचे तांदूळ आहेत। मग काय करतो, तो 2 दर्जाचे तांदूळ खरेदी करतो व तो तांदळाला 2:3 या रेशिओ म्हणजे गुणोत्तरामध्ये एकत्र करतो आणि नवीन जे मिश्रण तयार होते त्याची सरासरी प्रति केजी काढा म्हणते। मग बघा, एकदम सोपं गणित आहे, काही मोठं अवघड नाहीये। सगळ्यात आधी बघा किती तांदूळ आहे, 2 दर्जाचे आहे, एक 50 रुपये इथे लिहून टाका, 50 रुपये केजी आणि किती रुपये, 70 रुपये केजी, असे 2 दर्जाचे तांदूळ आहेत। किती गुणोत्तरात विभागलं दोघांना, 2:3। मग 2 कोणासाठी असेल, जे पहिलं किलो असेल, पहिलं किती 50 रुपये वाला त्यासाठी 2 आणि 70 रुपयासाठी 3, कारण पहिल्यावर नंबरवर 2 आहे। मग याच्यासाठी 2 जर घेतलं आणि याच्यासाठी 3 गुणोत्तर घेतलं तर किती होणार, ह्यांचं गुणोत्तराचं कधी रेशोचा गुणाकार होतो, ठीक आहे। 5 दोन्ही किती 10, किती झाले 100 केजी, 5 दोन्ही 10 आहे 0। त्यानंतर इकडे 7 त्रिक किती 21 आणि हा एक 0। एकूण किती झाले, राशन किती झालं, तांदूळ किती किलो मध्ये झाले, डिवाइडेड 100 किलो आणि 210 किलो, टोटल जर केली या दोघांची बेरीज तर किती होते 310 केजी। दोन्ही मिळून किती झाले 310, साइडला मांडा 310 रुपये, सॉरी 10 किलो म्हणजेच केजी। आता काय म्हटलं की सरासरी मिश्रण विचारलं आपल्याला, सरासरी म्हणजे जेवढे असतील त्याला भागिले जेवढे गुणोत्तर दिले तेवढे। मग हा हे 2 गुणोत्तर आहे आणि हे किती आहे 3 आहे, 2 आणि 3 किती होते, दोघांची बेरीज 5, 2 + 3 किती 5, मग याला भागिले किती करा 5 करा। मग 310 भागिले 5 करा, 5 1 5, 5 6 30, उरला 1, 1 वर 0 10 आणि 5 दोन्ही किती 10, म्हणजे सरासरी केजी जर विचारलं तर किती रुपये असणार, ते दोन्ही मिळून 62 रुपये केजी। जर समजलं असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा, कुठलीही एक्झाम द्या, तलाठी द्या, नगर परिषद द्या, त्यानंतर येणारी महानगरपालिका द्या, सोलापूर GMC द्या, सांगली मिरज असेल,
त्या सगळ्या पेपरसाठी हे गणित उपयुक्त आहे. आपण फालतू बोलत नाही आणि फालतूचे आपण काहीही सांगत नाही. जे आहे ते एकदम सटीक असते आपल्या चॅनलवर. ठीक आहे, नवीन असाल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे पण असतील तुमच्या फायद्यासाठी असणार. अजून एक सांगायचं मला अनाउन्समेंट करायची आहे. 78 माझा मोबाईल नंबर आहे 7875034127 या क्रमांकावर तुम्हाला 4 प्रश्नसंच भेटेल जर घ्यायचं असेल तर. कारण ह्या प्रश्नसंचाचा फायदा जीएमसी मुंबई, जीएमसी पुणे विद्यार्थ्यांना जवळजवळ 70 ते 80% झालेला आहे. आणि म्हणजे मी जे पेपरला प्रश्न विचारलेले, मी जे प्रश्नपत्रिका काढले 4 पैकी एक मी ते माझं 23 ला झालं होतं, ती एक असेल, 3 नवीन आहे मी तयार केलेली. आणि त्याच मी जे पेपर प्रश्न देणार त्याच पॅटर्न नुसार पेपरला प्रश्न विचारले. म्हणजे तसंच असणार, थोडं गणित चेंज असेल पण पॅटर्न तोच असेल. असे 70% जर फायदा होत असेल 99 रुपयाला 4 प्रश्नसंच. व्हॉट्सअपला मेसेज करा, पीडीएफ स्वरूपात भेटून जाईल. चला मग पुढचा गणित, जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. नेक्स्ट गणित बघू आपण. बघा, नेक्स्ट गणित तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्हाला इथे दिसतंय नेक्स्ट वाला प्रॉब्लेम काय आहे. तर नेक्स्ट इथे दिसतंय क्वेश्चन नंबर 2, m बरोबर वर्गमुळात 1296 भागिले 13 गुणिले 15 छेद वर्गमुळात 36 गुणिले 13 छेद वर्गमुळात 225 असे तर 5m² म्हणजे 5m चा वर्ग वजा 2 चे मूल्य काढा. म्हणजे हे गणित दिलंय, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आता बघा कसं करायचं. सगळ्यात महत्त्वाचं वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे. मग आता इथे दिसते हे वर्गमुळात आहे म्हणजे त्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचंय आपल्याला. इथे दिसते 1296 आहे. 1296 कशाचा वर्ग आहे आपल्याला माहित पाहिजे. बघा, तर माहित नसेल 35 चा वर्ग. बघा किती आहे 35 चा वर्ग. 35 चा वर्ग किती आहे? 5 गुणिले 5 5 5 25 आणि 3 चोक किती 12 1225. मग 35 चा वर्ग 1225 आहे. 36 चा वर्ग करून बघा. 36 गुणिले 36 करा 6 6 36 6 उरले 3 sin 3 18 3 21 1 उरले 2 sin 3 18 21 216. इथे 0 इथे पण 6 1 2 किती होतात 6 7 3 आणि 2. 216. एक मिनिट, हे 36 चा नाही, 36 चा वर्ग बघा. बरोबर आहे आपला, हे गुणाकार चुकलेला. 6 6 36 6 उरले 3 sin 3 18 3 किती 21 210. आपण 36 चा वर्ग काढतोय. इथे 0 द्या. 3 सकम 18 8 उरला 1 3 3 9 आणि 10 किती होतात. हा 6 घ्या, 8 आणि 1 9 घ्या, हे 2 घ्या आणि 12. 1296 कशाचा वर्ग आहे 36 चा. मग आपल्याला सॉल्व्ह करायला आता हे सोपं जातं. बघा, वर्ग आणि वर्गमूळ पाठच पाहिजे, कमीत कमी 20 पर्यंत पाठ पाहिजे. मग 1296 च्या जागेवर आपण 36 लिहू शकतो. इथे लिहू शकतो m बरोबर 36 भागिले इथे किती आहे 13 गुणाकारामध्ये इथे किती आहे 15 आहे तशीच ठेवा. जो वर्गमूळ आहे त्याला बाहेर करा. 36 कशाचा वर्ग आहे 6 चा. मग 6 लिहिले त्याच्या जागेवर गुणिले इथे 13 वर जसेच्या तसे 225 कितीचा वर्ग आहे 15 चा. मग भागिले किती येणार 15. बाहेर काढले आपण वर्गमूळाचा. आता हे सॉल्व्ह करा. हे 15 आणि 15 कॅन्सल होतात. हे 13 कॅन्सल होतात. 6 ने 36 ला भाग जातो. 6 1 6 6 6 36. मग m ची व्हॅल्यू किती आली 6 आली. m बरोबर किती आले आपल्याला 6. मग m ची व्हॅल्यू आपल्याला तिथे त्या गुणोत्तर याच्यामध्ये टाकायचं. कशामध्ये हे 5m मध्ये टाकायचे. मग आपल्याला ह्याचे मूल्य भेटणार. मग हे कन्सेप्ट काय आहे 5m² - 2. m ची व्हॅल्यू आपल्याला 6 आली. मग टाकाय 5 इथे काहीच नाही म्हणजे गुणाकार असतं. m चा वर्ग म्हणजे किती 6 चा वर्ग वजा 2. 5 गुणिले 6 चा वर्ग किती होतं 36 वजा 2 36 पंच किती करा 6 पंच 30 0 उरले 3 5 3 15 3 18 180 वजा 2 आणि 180 वजा 2 किती तर 178.
180 वजा 2 किती होतात 178. असं हे गणिताचं सोल्युशन आहे. नेक्स्ट गणित भेटेल तुम्हाला. बघा याच्या आधीच्या गणिताचं उत्तर 178 होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट गणित आहे अगदी सोपं गणित आहे, एकदम सोपं. याच्या आधीचा गणित संभाजीनगरला जीएमसी ला आलेला प्रश्न होता. हा सुद्धा जीएमसी मुंबईला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. इथे दिसते तुम्हाला की 4000 रुपये या रकमेवर 3 वर्षांनी मिळणारे सरळ व्याज 1200 रुपये असेल तर वार्षिक व्याज दर काढा. बघा एकदम सोपा गणित आहे, एकदम सोपा म्हणजे हलवा बोलतो ज्याला, एकदम सोपा फुकटचा मार्ग असणारा. बघा काय म्हटलं 4000 रुपये एक रक्कम आहे, त्याचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती होते 1200 रुपये. मग 4000 चे 3 वर्षात किती होतात 1200. ठीक आहे. मग आता वर्ष किती दिले 3, मग 1200 व्याज होते, 1200 रुपये व्याज होतो किती वर्षात 3 वर्षात. मग 3 चोक किती 12, मग किती आले 400 रुपये प्रति वर्ष. म्हणजे एका वर्षाचे किती प्रति वर्ष. मला सांगा 3 वर्षात 1200 रुपये होते तर एका वर्षात किती आले रे 400 रुपये. मग एका वर्षात किती आले 400 सरळ व्याज आहे. मग आता मला सांगा तर वार्षिक व्याज दर काढा म्हणते, म्हणजे एका वर्षासाठी किती. मला सांगा 400 चे किती टक्के 400, 4000 चे किती टक्के 400 होतात. बघा 4000 रुपये आहे, कोणत्याही रकमेवर एक अंक झाकला किती 10% असते. म्हणजे 4000 चे 10% किती 400. जर विचारलं 1% किती तर 40 आणि 0.5% किती 0.4. मग आता 4 फक्त. मग आता याचे 10% किती म्हटलं तर 400. मग 400 किती टक्के असणार ही 10%. म्हणून 10% व्याज दर किती टक्के असेल 10%. एकदम सोपा, काहीच नाही. 4000 रुपये दिले, 3 वर्षांनी व्याज 1200 होतात तर वार्षिक किती. मग 3 वर्षांनी 1200 तर एका वर्षात 400. मग 400 जर एका वर्षाचे असेल, एका वर्षात 400, एका वर्षात 400 तर 1200 किती वर्षात, 1200 किती वर्षात x वर्षात. मग 400 भागिले 1200 3 वर्षात होते, म्हणजे एका दिवशी एका वर्षात 10%. नेक्स्ट बघू. नेक्स्ट गणित आहे आयबीपीएस मध्ये विचारलेलं गणित आहे आणि हा बोट आणि प्रवाहावर गणित आहे. बघा इथे दिसतंय स्थिर पाण्यात नावेचा वेग व प्रवाहाचा वेगाचे गुणोत्तर 5:2 आहे. स्थिर पाण्यात बोलतोय हा. जर प्रवाहाच्या दिशेने 224 किलोमीटर जाण्यासाठी 4 तास लागतात, 224 ला 4 तास लागतात, तर स्थिर पाण्यात नावेचा वेग व प्रवाहाचा वेग यातील अंतर काढा. सगळ्यात आधी काय दिलं आपल्याला हे सोडून द्या. इथे किती तास लागतात 224 किलोमीटर जाण्याला प्रवाहाच्या दिशेने 4 तास. मग 224 भागिले 4 केलं तर किती येतं 4 × 20 उरले किती 2 आणि 4 × 24 56 किलोमीटर. हे 56 तास लागतात. किती लागतात 56 तास. हे प्रवाहाच्या दिशेने हा वेग आहे. आता काय दिले आपल्याला हे दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग आहे. तर स्थिर पाण्यात नावेचा वेग, स्थिर पाण्याचा गुणोत्तर किती आहे 5:2. नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यातील अंतर काढा. मला सांगा 56 तास लागतात आणि ह्या गुणोत्तर किती आहे 5 आणि 2. 5 आणि 2 किती होतात 7. मग 56 भागिले 7 करून टाका. 7 × 8 56 8 तास. किती 8 तास. आणि ह्या दोघांचा प्रवाहाचा वेग, नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यातील अंतर काढा म्हणते. अंतर मग 5 गुणोत्तर किती आहे 5 आणि 2 या दोघांमध्ये डिफरंट किती आहे 3 चा. एक गुणोत्तराचा रेशियो किती आलं 8. मग 3 चा किती येणार 8 × 3 बरोबर 24. डिफरंट किती असेल यांचं 24 किलोमीटर. एकदम सोपं गणित. असं वाटतं खूप मोठं आहे. चला तर झालं 4 क्वेश्चन घेतले. इथून पुढे बघू आता कोणाला काय प्रॉब्लेम असतील त्यांनी मला कमेंट करा, सजेस्ट करा. उद्या पण लेक्चर होणार, संध्याकाळी पण होणार. ठीक आहे. मग फक्त सांगा की काय पाहिजे. ओके, धन्यवाद.